हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी सीबीएसई. मराठी सीबीएसई चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी सीबीएसई हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण सीबीएसई पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत. त्या डिव्हिजनचा आपण सेकंड पार्ट बघतोय. सेकंड पार्ट म्हणजे सेकंड स्टँडर्डसाठी मी फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. तर त्याच्याच पुढचे डिव्हिजनचे प्रॉब्लेम्स कसे विचारतात याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटला मी काही ट्रिक्स सांगणार आहे, ते तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगी पडतील. बघा, डिव्हिजन इज द रिपीटेड सबट्रॅक्शन ऑफ अ नंबर. डिव्हिजन काय असते? रिपीटेड सबट्रॅक्शन ऑफ अ नंबर. डिव्हिजन मीन्स डिवाइड करायच्या वस्तू किंवा जो काही नंबर दिलाय त्याला आपल्याला डिवाइड करायचं असतं, त्याला म्हणायचं डिव्हिजन. आता बघा, सपोज जर 10 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 2 हा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे. तर आधी त्याला काय म्हणतात ते आपण बघून घेऊ. जो 10 ज्या नंबरला डिवाइड करायचं आहे आपल्याला शेअर करायचा तो नंबर 5 जणांमध्ये, तर आपल्याला काय करायचं, 10ला म्हणायचं डिव्हिडंट. ज्या नंबरनी आपण डिवाइड करतोय किंवा जो नंबर आपण जणांमध्ये काही 5 जणांमध्ये वाटतोय त्याला म्हणायचं डिवायझर. या नंबरनी आपण काय करणार आहे, या नंबरला डिवाइड करणार आहे आणि जो काही आन्सर येतो त्याला आपण बोलतो क्वेश्चन. डिव्हिजन बऱ्याचदा कधी कधी इक्वल पण असतं आणि कधी कधी अनइक्वल पण असतं. ज्या वेळेस अनइक्वल येतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण आन्सर भेटत नाही, तर खाली काहीतरी शिल्लक राहतं, त्याला रिमाइंडर म्हणतात. जसे जसे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं तुम्हाला समजेल की क्वेश्चनमध्ये पूर्ण भाग कुठे जातो, म्हणजे फुल डिवाइड कुठे होतं आणि कुठे रिमाइंडर शिल्लक राहतं. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम्स बघूया. बघा, क्वेश्चन रीड करा. डिवाइड बाय युजिंग रिपीटेड सबट्रॅक्शन. आपल्याला काय करायचंय, रिपीटेड सबट्रॅक्शन करायचंय आणि डिव्हिजन ही आपल्याला करायची. बघा कसं दिलंय इथे, 8 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू. तुम्हाला आन्सर काढायचंय. आता रिपीटेड सबट्रॅक्शन मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, रिपीटेड सबट्रॅक्शन आपण कसं करतो. आता बघा, मी काय करते, इथं आन्सर लिहिताना 8 लिहून घ्यायचा, डिवाइडचं साईन नाही द्यायचं आपल्याला रिपीटेड सबट्रॅक्शन करायचं. सो मायनस लिहायचं आणि 2. सो 8 मधून 2 गेले, 8 मधून 2 कट केले, किती आन्सर येईल इथे 6. आता हा 6 पुन्हा इथे घ्यायचा आपल्याला, कारण रिपीटेड सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. जे काही आन्सर आलं त्याच्यामधून पुन्हा 2 मायनस करायचा आहे. सो 6 मायनस 2 4. आता पुढे 4 मायनस 2 2. 2 मायनस 2 इज इक्वल टू 0. आपल्याला 0 येईपर्यंत सबट्रॅक्शन करायची आहे. आता आपण किती सबट्रॅक्शन केल्या मोजूया. 1 2 3 आणि 4. सो 8 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 4. याचा आन्सर येईल 4. समजते? हे दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला रिपीटेड सबट्रॅक्शन करून कसं आन्सर काढतात ते समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर टेबल्स यूज करून आपण कसं आन्सर डायरेक्टली काढू शकतो ते पण पाहणार आहे. तर बघा, इथे रिपीटेड सबट्रॅक्शन करा. सो 12 मायनस 4 किती येतील 8. पुढे 8 मायनस 4 4. 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. सो स्टेप्स किती झाले काउंट करा. 1 2 3. सो आन्सर इज 3. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग. आपल्याला बघा डिव्हिजन दिली आहे, 6 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू. आपल्याला आन्सर काढायचं. इथे काय करणार आहे, आपण टेबल्स यूज करणार आहे. तर चला मग 3चा टेबल लिहून बघूया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. पण आता बघा, पूर्ण टेबल लिहायची काहीच गरज नाही आपल्याला. 6ला डिवाइड करायचं ना आपल्याला. सो 6 3च्या टेबलमध्ये कुठे आलंय, 3 2 जा 6. सो 2 आन्सर आहे. डायरेक्ट ओरली आन्सर आपण काढू शकतो. ज्यावेळेस आपण टेबल म्हणतो त्यावेळेस आपल्याला कळतं की जो नंबर आपल्याला दिलाय तो त्या टेबलमध्ये कुठे येतोय. 3 जा येतोय, 2 जा येतोय, 4 जा 5 जा, जे काय असेल 4 5 ते आन्सर लिहायचं. बघा आता पुढे 12 डिवाइड बाय 6. तर आपण 6चा टेबल लिहू. 6 1 जा 6, 6 2 जा 6 2 जा 12. आलं आपल्याकडं 12 आलेलं आहे. सो 6
2 जा 12. सो इथे पण आन्सर आहे 2. पुढे 20 डिवाइड बाय 5 म्हणा. 5चं टेबल म्हणा तुम्ही. बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. आलं का 20? सो 5 ने 20 ला डिवाइड केलं तर आन्सर येईल आपल्याकडे 4. सो 5 4 जा 20. सो आन्सर येईल 4. पुढे 18 डिवाइड बाय 9. 9चा टेबल. 9 1 जा 9, 9 2 जा 18. डायरेक्ट ओरली आन्सर काढण्यासाठी तुम्हाला टेबल चांगले लर्न करावे लागतील, तरच हे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करता येतील. सो 9 2 जा 18. सो आन्सर इथे पण 2च आहे. समजलं? बघा नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. राईट द डिव्हिजन फॅक्ट्स फॉर द फॉलोइंग. आता नीट बघायचा क्वेश्चन. आपल्याला दिले मल्टिप्लिकेशन दिसते. 3 × 5 = 15. सो पूर्ण मल्टिप्लिकेशन आपल्याला दिले आन्सर सहित. इथे पण बघा 7 × 4 = 24. सो इथे पण मल्टिप्लिकेशन दिले ना. आपल्याला सांगितलंय काय, आपल्याला डिव्हिजन फॅक्ट लिहायचंय. मल्टिप्लिकेशनवरती डिव्हिजन डिपेंड असतं. ते कसं बघा. आता इथे जो बिगर नंबर दिलाय तो लिहून घ्यायचा. दोन्ही बाजूला लिहून घ्यायचा. 2 का तर डिव्हिजनच्या 2 फॅक्ट्स होऊ शकतात. जसं आपण मल्टिप्लिकेशन करतोय तर त्याला 2 पद्धतीने आपण डिव्हिजन लिहू शकतो. सो बिगर नंबर मी काय केला, लिहून घेतला. त्याच्यानंतर आधी हा 3 मी इथे लिहिणार आणि हा 5 मी इथे लिहिणार. झालं. ह्याच्यामध्ये सॉल्व्ह काहीच करायचं नाही तुम्हाला, फक्त डिव्हिजन फॅक्ट लिहून दाखवायची. पण आता आपण असं का लिहिलं बघा. जर 15ला मी 3 ने डिवाइड केलं, 3चा टेबल म्हणा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. सो आन्सर किती आलं आपलं. जर मी 15ला 3 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे आन्सर 5 येते. मग समजलं मी हे कसं लिहिलं. तसंच जर आता मी 15ला 5 ने डिवाइड केलं, हा नंबर मी इथे लिहिला, तर हा नंबर मला इकडे लिहायचा आहे. बघा 5 ने जर मी 15ला डिवाइड केलं म्हणा. 5चं टेबल म्हणा. 15 कुठे येतं बघा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. सो 5 3 जा 15. सो आन्सर इज 3. समजलं. मल्टिप्लिकेशन फॅक्ट दिलेली असताना जर डिव्हिजन फॅक्ट लिहायची आहे तर तुम्ही असं ट्रिक यूज करून लिहू शकता. पण लिहिताना गडबड करायची नाही. पुन्हा रिचेक करून बघायचं. 3चा टेबल म्हणायचा, बरोबर 5thलाच 15 येते का बघायचं. परत 5चा टेबल म्हणायचा, बरोबर आन्सर आलंय का बघायचं. बघा आता ट्रिक सांगितली मी तुम्हाला. काय करतो आपण बघा. 7 × 4 = 28. काय करणार, बिगर नंबर लिहून घ्यायचा. 2दा लिहायचा. 2दा का लिहायचा, कारण एका मल्टिप्लिकेशन फॅक्टवरून आपण 2 डिव्हिजन फॅक्ट्स लिहू शकतो. सो 28 मी 2दा लिहून घेतला. पुढे आता मी काय करणार, इथे जर मी 7 लिहिलं तर इकडे 4 लिहिणार. आणि आता काय करायचं, उलटं करायचं आपल्याला. सो मी इथे जर 4 लिहिला तर मला इथे 7 लिहायचा. बघा मग एकदा रिचेक करा. 28 डिवाइड बाय 7. सो 7 4 जा 28. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हे आन्सर मिळेल. सो 7 4 जा 28. बरोबर. पुढे 28 डिवाइड बाय 4. 4 7 जा 28. तुम्ही टेबल म्हणून बघा, आन्सर बरोबर येईल. पुढे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. 7 × 5 = 35. ट्रिक यूज करायची. ज्या वेळेस डिव्हिजन फॅक्ट्स आपल्याला लिहायचे, मी सांगितलेली ट्रिक यूज करायची आणि बिंदास आन्सर लिहायचं. बघा 35 काय करणार आपण, बिगर नंबर दोन्ही बाजूला लिहून घ्यायचं. 7 आणि 5. एकदा 7 इथे लिहिला, 5 इथे लिहायचं. आता इथे 5 लिहिला तर 7 इकडे लिहायचं. चला समजलं. बघा 35ला जर 7 ने डिवाइड केलं आपण तर 7 5 जा 35 येतं. सो 5 आन्सर येतं. 35ला 5 ने डिवाइड केलं आपण तर 5 7 जा 35 येतं. पुढे 8 × 9 = 72. बघा बरं टेबल बघा. 72ला जर डिवाइड करायचं असेल आपल्याला तर टेबल बघा. 8 9 जा 72 किंवा मग 9 8 जा 72 असं असतं. सो 72 मी इथे लिहिले. 8 ने डिवाइड केलं तर आन्सर आलं 9. 9 ने डिवाइड केलं तर आन्सर आलं 8. 8 9 जा 72, 9 8 जा 72. समजतंय.
इझी आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पुढे बघूया. आता हे प्रॉब्लेम्स तुम्ही इझिली सॉल्व्ह कराल. बघा, 6 × 7 = 42. मला माहिती आहे आता तुम्हाला समजले. सो बिगर नंबर 6 इथे लिहिला तर 7 इथे, 7 इथे लिहिला तर 6 इथे. 6 7 = 42, 7 6 = 42. पुढे 2 × 8 = 16. सो बिगर नंबर 2 जर इथे लिहिला तर 8 इथे लिहायचा, 8 इथे लिहिला तर 2 इथे लिहितोय आपण. सो 2 8 = 16, 8 2 = 16. समजलं? खूप सोपं आहे. मल्टिप्लिकेशन बघितल्यानंतर मुलांना असं वाटतं की आता ह्याच्यावरनं मी डिव्हिजन कसं लिहू, ते कन्फ्यूज होतात. पण ह्या ट्रिकनी जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्यांना खूप इझी जाईल आणि त्यांना फक्त रीचेक करायला सांगायचं की आन्सर बरोबर आहे की नाही. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.